नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता सायली आणि अर्जुन यांनी पुन्हा एकदा सदाशिव आणि मैना या दोघांचाही पाठलाग करून त्यांच्याकडून काही सत्य मिळते का हे जाणण्याचा प्रयत्न करताच आता सदा आणि मैना यांच्याकडून हे सत्य समोर येणार आहे की तो फोटो हा आमच्या मुलीचा बबलीचाच आहे. तर मग अर्जुन त्या प्रकारे सगळ्या गोष्टींचा कसा शोध घेणार आहे. त्याचबरोबर इथे आता प्रियाच सत्य अश्विन समोर कस येणार आहे. म्हणजे नागराज आणि प्रिया या दोघांनाही बोलताना जेव्हा अश्विन ऐकणार आहे तेव्हा सदा आणि मैना आहे सायलीचे नाही तर ते प्रियाचेच आईवडील आहेत हे सत्य अश्विन समोर आल्यानंतर अश्विन आता या सगळ्या गोष्टी अर्जुनला सांगितल्यानंतर अर्जुन या गोष्टींचा कशा प्रकारे तपास करणार आणि जेव्हा मैना आणि प्रिया यांची DNA टेस्ट आल्यानंतर जेव्हा ती पॉझिटिव्ह येणार तेव्हा मात्र काय घडणार आहे हे सगळं आपल्याला आजच्या या भागात पाहायला मिळेल. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्कीच बघा. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण मालिकेत पाहिलं की सायली आणि अर्जुन हे दोघ जणही ठरवतात की सदा आणि मैना या दोघांच्याही घरी जाऊन आपल्याला सत्य काय ते शोधायचं, कारण की माझा फोटो हा त्यांच्या घरी कसा आला हे सत्य कसं आणि या गोष्टी कोणी रचल्यात का किंवा कोणीतरी मुद्दाम अर्जुनची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतंय का असं त्या दोघांना आता वाटत असतं. आणि त्याचमुळे सायली आणि अर्जुन तसंच दोघ जणही सदा आणि मैनाकडे जातात. तर त्यांचं दुकान हे त्यांनी सुरू केलेलं असतं, परंतु सायली आणि अर्जुन त्यांना धमकी देतात, जर तुम्ही आम्हाला काही सत्य सांगितलं नाही तर आम्ही नक्कीच पोलिसांकडे तुम्हाला देऊ, कारण की आतापर्यंत आम्हाला हे माहीत नव्हतं की तुम्ही आमच्या पूर्णाजीलात रास दिलाय एकदा की आता आम्हाला समजलंय की पूर्णाजीला तुम्ही बेशुद्ध करून चोरी केली, म्हणून आता तुम्हाला काही आम्ही सोडणार नाही. त्यामुळे आम्हाला खरं काय ते सत्य तुम्ही सांगायचंय की तुम्हाला हे कसं कळलं, म्हणजे तुम्ही आमच्या साहिलीचा फोटो माझ्या कसा काय तिथे लावला होतात. तेव्हा आता मैना आणि सदा दोघ जणही म्हणतात की हे बघा, मला माहिती आहे आम्हाला तुम्ही खूप रागराग करताय, परंतु एक गोष्ट नक्की आहे की हे जे काही फोटो आहे तो माझ्या बबलीचाच होता. म्हणजे लहानपणी ती आमच्याकडून आम्ही खरंतर तिला विकली, पण त्या गुलाब बाईकडे पण तो जो फोटो आहे ना, तो फोटो हा आमच्या मुलीचाच म्हणजेच बबलीचाच होता. बबली लोखंडे. खरंतर सायली, हे तुझ्या लक्षात आलंय की आम्ही तुझे आईवडील नाही. खरं तर आम्हाला हे कळत होतं, परंतु आम्ही त्यावेळेला पैशाच्या मोह्यापायी तुझ्याशी असं वागलो. पण आम्ही शपथ घेऊन सांगतो, कोणाची शपथ घेऊन सांगू शकते की मी हे असं केलेलं नाही. मी माझ्या मुलींची शपथ घेऊन सांगते, आता मी तुझ्याशी आणखी खोट नाही बोलू शकत. मैना अशी कबुली देते, बोलते, आम्ही खरंतर चोरी केली, परंतु आम्हाला एक गोष्ट माहिती आहे की आम्ही कधीच या बाबतीत खोट नाही बोलत. ते आमच्या बबलीचाच फोटो होता. तो जावई बापू म्हणजेच या अर्जुन रावांकडे कसा आला ना, मला काहीच माहीत नाही. तेव्हा आता कितीही विचारलं खोदून तरी दोघंही तेच उत्तर देत असतात. त्यामुळे सायली आणि अर्जुन यांच्या लक्षात येतं की हे जे काही बोलतायत ते काही खोट बोलत नसणार, कारण की त्यांना पोलिसांचा धाक दाखवूनही तेच सांगतायत. याचा अर्थ हे खोट बोलत नाहीयेत. मग आता त्यावेळेला मैना आणि सदाशिव म्हणतात की आता आम्ही पुन्हा तुमच्या नादाला लागणार नाही, त्यामुळे प्लीज आम्हाला माफ करा. पण आता जाता जाता ते लोक अर्जुनकडे पुन्हा पैसे मागतात, परंतु अर्जुन काही पैसे देत नाही. सायली त्याला घेऊन तिथून निघते. आता सायली अर्जुन विचार करतात की आपला एकच मोठा ध्येय होतं, ते म्हणजे की माझी ओळख शोधणं, पण हे लोक सांगतायत की हा फोटो त्यांचाच आहे. मग अर्जुन म्हणतो की सायली, आता आपल्याला उलट दिशेने विचार केला पाहिजे, म्हणजे आपल्याला जे आपली तपासाची दिशा आहे ती चेंज केली पाहिजे, कारण की तो फोटो हा त्यांच्या मुलीचा. याचा अर्थ सायली, तो तुझा फोटो नव्हताच खरंतर. मग सायलीला तो विचारतो की सायली, तुला तुझा चेहरा साधारणत आठवत नाहीये का. तेव्हा सायली म्हणते
की नाही अर्जुन सर मला इतका आठवत नाहीये त्यावेळेला. मग आता अर्जुन म्हणतो की मग आपल्याला तुझ्या लहानपणीचा फोटो सुरुवातीला शोधला पाहिजे, त्यानंतरच मग आपण तुझ्या आई वडिलांपर्यंत पोहोचू शकतो. आता सायली म्हणते की अर्जुन सर मला आता माझ्या आई वडिलांपर्यंत पोहोचण्याची अजिबात इच्छा नाही, कारण की या प्रकरणामुळे महिना आणि सदाच्या प्रकरणामुळे बघितलं ना आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला किती मानसिक नको तो त्रास सहन करावा लागला. त्यामुळे मला असं वाटतं की अर्जुन सर तुम्ही हा तपास थांबवावा, परंतु इथे अर्जुनची अजिबात इच्छा नसते. अर्जुनने ठरवलेलंच असं की काही केलं तरीही सायलीचे आईवडील आणि सायली लहानपणी नक्की कसे दिसायची हे सगळ्याचा शोध घ्यायचाच आहे. त्यानंतर महिप्त आणि नागराज यांच्यामध्ये बोलणं होतं. महिप्त हा नागराजला सांगत असतो की आता ते जे दोघं आईवडील आहेत, म्हणजे त्याचे प्रियाचे आईवडील आहेत चिचुंद्रेचे, ते तर तिथून आता सदाशिव आणि महिना त्या अन्नपूर्णाच्या घरातून निघालेत ना. मग आता काय करायचं नेमकं पुढे? तेव्हा नागराज म्हणतो की हो, म्हणजे ते दोघ जणही त्या घरामध्ये होते ना, त्यामुळे त्या प्रियावरती जरास तरी जर्ब होती, म्हणजे त्या प्रियाच्या प्रियावर जरा धाक होता. आपण काही करू शकतो हे तिला माहीत होतं, पण आता ते दोघं घर सोडून निघून गेल्यामुळे ती अगदी मोकाट फिरली असेल नाही का? तेव्हा मग महिप्त आणि नागराज ठरवतात की नाही, पुन्हा एकदा तिला आपला दम दिलाच पाहिजे. काही झालं तरीही तिला दम दिल्याशिवाय हे काही जमणार नाहीये, म्हणूनच आता पुन्हा एकदा मला त्या प्रियाची जाऊन भेट घ्यायला पाहिजे असं नागराजने ठरवलेलं असतं. आणि त्यामुळे नागराज विचार करतो की काही झालं तरीही त्या प्रियाच्या मुसक्या पुन्हा एकदा आवडल्या पाहिजे, नाहीतर पुन्हा एकदा ती सुटली की मग आपल्याला कंट्रोल करणं मात्र कठीण होऊन बसेल. तेव्हा मग आता नागराज तसाच घरी आलेला असतो. तेव्हा आता नागराज हा मुद्दामच घरी अन्नपूर्णाची तब्येत वगैरे विचारण्यासाठी अशा अगदी बहाणे करून घरात आलेला असतो. तेव्हा मग प्रिया त्याच्याकडे बघते. प्रियाला माहीत असतं की हा नागोबा आलाय तो काही साधा सुद्धा नाही, त्याच काहीतरी काम असणार आहे म्हणूनच तो आला आहे. तेव्हा ताती मुद्दामच त्याच्याशी अगदी प्रेमाने बोलते की अरे काका तुम्ही कसे आहात वगैरे, अगदी लाडीगोडी लावून त्याच्याशी बोलते आणि त्याला बाजूला घेऊन जाते आणि म्हणते की काय नागोबा, म्हणजे नागराज काका तुम्ही इथे कसे काय आलात? तेव्हा तो म्हणतो की अगं प्रिया इथे कशाला आलो, थांब मी तुला आता सांगतो की इथे मी कशाला आलो ते. तेव्हा आता हे सगळं होत असताना प्रियाला लक्षात येतं की नागराज हा काहीतरी उलटसुलट बोलणार. उगीचच घरात कोणाला काहीतरी ऐकू जाण्याच्या अगोदरच मी यांना माझ्या रूमकडे घेऊन जाते, म्हणजे कसं आहे ना, रूममध्ये असल्यानंतर ते अगदी काही बोलले तरी चालतील, परंतु जर आता जो काही वेड वाकड बोलला आणि कोणाच्या कानावर पडलं तर माझे प्रॉब्लेम होतील हे तिला आता व्यवस्थित माहीत असतं. म्हणून ती म्हणते की बरं नागराज काका चला तुम्ही माझ्या रूमकडे चला. त्यावेळेला आता नागराजला ती रूमकडे नेते आणि मग म्हणते, विचारते की काय काय काम होतं तुमचं आता इथे आणि तुम्हाला कळत नाही का? इतकं मोठ्याने सगळेजण समोर असताना प्रिया प्रिया अशी हाक का मारताय मला? अहो तन्वी बोलायच ना मला. तेव्हा नागराज लागतो हसायला. तेव्हा ती म्हणते की आता हसायला काय झालं दात काढून? तेव्हा तो म्हणतो की हे बघ, तोंड सांभाळून बोलायचं आणि हे विसरायचं नाही की अजूनही तुझ्या मुसक्या या आम्ही आवडू शकतो. लक्षात आले ना? तू विसरतेस का की तू जान्हवी नाहीयेस तर तू प्रिया आहेस. सॉरी, तू प्रिया प्रिया नाही, प्रिया उर्फ बबली लोखंडे आहेस तू, बरोबर की नाही? असं तो सगळं बोलून जात असतो आणि म्हणतो की तुला वाटलं असेल की ते लोखंडे म्हणजे तुझे आईवडील हे इथून निघून गेले आहेत म्हणजे तू मोकळी झालीस, तर तसं अजिबात नाही. हे विसरू नको की नागराज म्हणजेच मी आहे. मी कधीही अर्जुन आणि घरच्यांना सांगू शकतो बरं का की ते आईवडील हे त्या सायलीचे नव्हते, तर ते तुझेच खरे आईवडील आहेत. आता खरं तर हे अर्जुनने शोधून काढलंय की ते सायलीचे आईवडील आहेत. मग हे सिद्ध करायला फार कमी वेळ लागेल की ते तुझे आईवडील आहेत. म्हणूनच घाबरून
राहायचं, जास्त ट्यूट्यू करायचे नाही, समजलं असं आता प्रियाला तो बोलून दाखवतो. त्यामुळे प्रिया जराशी घाबरलेली असते. ती विचार करते की एक दिवसही मन सुखाचा नाही. म्हणजे ते लोखंडे गेल्यानंतर मला खूप आनंद झाला, परंतु माझ्या आनंदावर विरजण टाकायला हा नागोबा आणि तो महिप्त दोघ जणही बसलेलेच असतात. तेव्हा आता हे सगळं प्रिया आणि नागराजच जे काही बोलणं असतं ते अश्विनने ऐकलेलं असतं. तेवढ्यातच अश्विन रूमच्या बाहेर असतो आणि त्याने त्यांचं सगळं बोलणं अगदी व्यवस्थित ऐकलेलं असतं. कारण की जेव्हापासून प्रियाचं वागणं हे अश्विनच्या बरोबर बदललेलं असतं, म्हणजे त्याच्याबरोबर ती अगदी विचित्र वागते, तेव्हापासूनच अश्विनने अगदी प्रियावरती बारीक नजर ठेवून असतो. कारण की प्रियाच हे वागणं अचानक का बदललं, ती असं का वागते, याच्या मागचं कारण अश्विनला माहीत करून घ्यायचं असतं. त्यामुळेच तो अगदी व्यवस्थित नजर ठेवत असतानाच त्याला नागराजच बोलणं प्रियाबरोबरच ऐकू आलेलं असतं. तेव्हा आता नागराज तितक्यातच बाजूला जातो आणि म्हणतो की लक्षात ठेव, तू पुन्हा काही नाटक करण्याचा प्रयत्न जरी केलास ना, तरीही मी खरं सगळ्यांना काय आहे ते सांगून टाकेन की ते दोघ जणही तुझेच आईवडील होते. आता तितकून नागराज निघून गेल्यानंतर आतमध्ये अश्विन येतो आणि अश्विन आल्यावर ती जरा घाबरते आणि म्हणते, अश्विन तू. तेव्हा मग तो म्हणतो की हो मी आताच आलो, काय झालं. तेव्हा मग तिच्या लक्षात येतं की याने तरी काही मूर्खाने अजून ऐकले नाही. तेव्हा आता तेवढ्यातच नागराज आलेला असतो आणि त्यांच्या मागोमाग प्रतिमा आणि रविराज हे दोघंजणही घरी आलेले असतात. तर ते खरंतर पूर्णाजीला भेटायला आलेले असतात, कारण की घरावरच फार मोठं संकट म्हणजेच लोखंडे नावाच संकट घरावरून बाजूला गेलं. त्यामुळे खर तर ते सगळेजण भेटायला आलेले असतात. तेव्हा सगळेजणच तिथे असताना अश्विन हा फ्रेश होतो आणि खाली उतरतो. तेव्हा प्रिया म्हणते की काय झाले. तेव्हा आता तो सांगतो की अग खाली प्रतिमा त्या आणि रविराज काका आलेत. तेव्हा मग अशा आई बाबा असं म्हणतच खाली उतरते. मात्र अश्विनला माहीत असतं की हे सगळं हीच खोट नाटक, कारण नागराजच सगळं बोलणं हे त्याने ऐकलेलं असतं. आता नागराजच बोलणं ऐकल्यानंतर त्याला खरंतर खूप धक्का बसलेला असतो आणि त्याला हे माहीत असतं की प्रिया काही स्वतःहून हे कबूल करणार, म्हणूनच घरच्यांसमोरच तीच हे पितळ उघड पाडण्याचं अश्विनने ठरवलेलं असतं. आणि त्याचमुळे आता अश्विन हा सगळ्यांसमोर येतो आणि म्हणतो की प्लीज सगळ्यांनी माझं जरा ऐका. तेव्हा प्रिया पण तिथे असते. ती म्हणते की नक्की आता याला झालंय तरी का, याला काय बोलायचं असेल. तेवढ्यातच आता अश्विन बोलायला सुरुवात करतो आणि तो म्हणतो की 1 मिनिट मला हे सांगायचं आहे की हे जे काही प्रिया म्हणजेच तन्वी आणि बबली. तेव्हा सगळेजण बघत राहतात की काय प्रिया, तन्वी, बबली नक्की हे सगळं काय आहे. तेव्हा ते बघत असताना तो म्हणतो की प्रिया म्हणजेच तन्वी नाहीये. तेव्हा मग सगळे बघत बसतात, म्हणजे तन्वी नाही हे काय. तेव्हा आता लगेच अश्विन म्हणतो की मला आता हे ऐकण्यात आलंय, म्हणजेच आता रूममध्ये नागराज काका आणि तन्वी दोघे जणही बोलत होते आणि नागराज काका तन्वीला धमकी देत होते की तू तन्वी नाहीस आणि ते लोखंडे आणि मीनावती हे तुझे आई बाबा आहेत, हे सत्य मी सगळ्यांसमोर आणे. आता हे ऐकल्यावर सायलीला धक्काच बसतो आणि अर्जुनही बघत राहतो. घरातल्या प्रत्येकाला धक्काच बसलेला असतो की अश्विनने इतकं मोठं सत्य सगळ्यांसमोर आणलं. कल्पना म्हणते की अश्विन, अरे काय बोलतेस तू, म्हणजे ही आप तन्वी नाहीये, ही त्या मैनावतीची आणि सदाशिवची मुलगी आहे. तेव्हा आता हे ऐकल्यावर अस्मितालाही धक्काच बसलेला असतो. मग अस्मिता बोलूनही दाखवते की हो हे शक्य आहे, कारण की ती मैना काकू होती ना, आणि ही जी प्रिया आहे हे दोघ जणही ना साधारणत वागण्यामध्ये सारखेच होते. दोघींच्या वागण्यात फार काही फरक नव्हता, म्हणजे सारख्याच होत्या. दोघींचे विचार म्हणजे चोरी करण्याची वृत्ती, खोट बोलण्याची वृत्ती ही सारखीच. मला जेम ते मी पूर्णाजीला पण दाखवलेलं हो की नाही. पूर्णाजीवी तुला बोलून दाखवलं होतं की मला ना सायलीपेक्षाही तन्वीचीच आई जास्त वाटते, महिनावती. तेव्हा मग अर्जुन म्हणतो की हो, म्हणजे मलाही प्रत्येक वेळेला शंका यायची, परंतु मी
त्याच्या अंगलने विचारच नाही केला. सायलीचे आई बाबा आहे या दृष्टीनेच मी तिचा विचार करत होतो, पण आता अश्विनमुळे हे सत्य समोर आलंय तेव्हा आता नागराजकडे सगळे जण बघायला लागतात, रविराज वगैरे, की हे नक्की काय आहे. म्हणजे नागराज, तुला कसं माहिती की हे तिचे आई वडील आहेत, म्हणून नक्की हा काय प्रकार आहे. तेव्हा आता अन्नपूर्णा आजी पण म्हणते की हो मलाही समजत नाहीये हे काय नक्की सगळं. तेव्हा आता अश्विन म्हणतो की मी जे काही ऐकलं तेच मी तुम्हाला फक्त सांगितलं. इथे आता बाकी मला पुढचं काही माहीत नाहीये. अर्जुन, तू तुझ्या पद्धतीने शहानिशा करून घे, कारण की ती लोखंडे फॅमिली ही खूप विचित्र होती आणि त्याचा आणखी काही परिणाम आपल्या फॅमिलीवर व्हायला नको, खास करून पूर्णावर. त्यासाठीच ही महत्वाची गोष्ट मी तुला सांगितली. आणि त्याच वेळेला मग साहिली विचार करते की बरोबर, म्हणजे आश्रमातली ती मुलगी, म्हणजे ती जी मुलगी होती ती गुलाबबाईकडून पळून आश्रमात गेली. याचा अर्थ ती मुलगी ही प्रियाच होती आणि प्रियाच त्या गुन्हेगारी प्रवृत्तीची होती. जे मैनावतीने त्याच्या प्रियाबद्दल म्हणजेच तिच्या बबलीबद्दल सांगितलेलं असत ते सगळेच गुण असतात, ते अगदी प्रियाशी मॅच होत असतात. तेव्हा मग आता हे सगळं होत असताना प्रिया म्हणते की नाही, असं काही प्लीज बोलू नका, मी त्यांची मुलगी नाहीये. खरंच तुम्ही उगाच काही बोलू नका, माझे आई बाबा हे किल्लेदार आहेत, त्यामुळे प्लीज असं म्हटल्यावर आता अर्जुन म्हणतो की आता तू गप्प बसायचं. आता जे काही सत्य आहे ना ते सत्य आम्ही मिळून शोधून काढूच. आता सायली, तुझी आणि मैनावतीची पुन्हा टेस्ट होणार नाही, तर आता या प्रियाची आणि उर्फ बबली आणि या मैनावतीची टेस्ट होणार आणि त्याच्यावरूनच आपल्या लक्षात येईल की नक्की ही त्यांची मुलगी आहे की नाही. तेव्हा आता तेवढ्यावरच आता प्रिया ही रडायला लागते आणि म्हणते की नाही, असं प्लीज करू नका. रविराज आणि प्रतिमाला म्हणते की आई बाबा, तुम्ही तरी प्लीज सांगा ना, या अर्जुनला हा असा काय करतोय प्रत्येक वेळेस, माझ्या मागे लागलाय. आता माझ्या आई बाबा पण बदण्याच्या मागे लागलाय. तुम्ही प्लीज त्याला सांगा. परंतु रविराज आणि प्रतिमा यांना अगदी व्यवस्थित माहीत असतं की ही तन्वी आहे ती खोटारडी आहे, ती कोणत्याही तराला जाऊन खोट बोलू शकते, त्यामुळे तेही तिची साथ सोडतात. आता तन्वी बघत राहते की झालं आता हे दोघेही माझी साथ देत नाही, तर मग मी काय करू. जर माझी ही टेस्ट पुन्हा करण्यात आली तर मात्र माझी वाट लागणार. परंतु आता इथे कल्पना आणि सगळ्यांनीच ठरवलेलं असतं की काही झालं तरीही पुन्हा एकदा या महिनावतीची प्रियाशी टेस्ट झालीच पाहिजे, कारण की अर्जुनचा त्या लाभवरती पूर्ण विश्वास असतो. परंतु जर ते प्रियाचे आईवडील असतील आणि प्रियाने हे रिपोर्ट्स चेंज करण्याचे, म्हणजे जे DNA चे रिपोर्ट असतात, ते प्रियाने सॅम्पल चेंज करण्याचे चान्सेस अजूनही आहेत असं अर्जुनला वाटलेलं असतं. आणि त्यामुळे आता ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात तर इथे सायलीला पुन्हा त्रास व्हायला लागतो आणि तिच्या डोक्यात विचार येऊ लागतो. म्हणजे तिला लहानपणीची तन्वी दिसायला लागते आणि ती विचार करते की मला त्रास होतोय आणि तिचा तो त्रास पाहून प्रतिमाला हे खूप वाईट वाटत असतं. म्हणूनच ती आता जाते आणि तेवढ्यातच साहिली ओरडत असते की आई बाबा अर्जुन, असं ती फक्त ओरडत असते. त्यावेळेला आता सगळे जण बघत राहतात की लहानपणी जशी सायली तिच्या आई वडिलांना आई बाबा अर्जुन मला जायचं नाही असं ओरडायची, तशीच आता सायली त्यांच्या समोर ओरडून दाखवत असते. तेव्हा मात्र इथे आता प्रतिमा तिच्याकडे बघतच राहते आणि हे सगळं बोलल्यानंतर सायली डोळे उघडते तर सगळी तिच्या घरासमोर, म्हणजे तिच्या समोर असतात. आता अर्जुन आणि प्रतिमा यांना कळत नसतं की सायली अशा प्रकारे का ओरडली. तर इथे रविराजलाही आठवतं की माझी तन्वी ही लहानपणी अशीच ओरडायची आणि अर्जुनच्या नावाने ओरडायची की मला घरी जायचं नाही, मला इथेच थांबायचं. मग आता हा जो संकेत आहे तो अचानकच सायलीच्या नियतीने तिच्या समोर आणून ठेवलेला असतो. मग आता तन्वीचे, म्हणजेच प्रियाचे, त्या महिनावती बरोबरचे रिपोर्ट्स पॉझिटिव्ह आल्यानंतर सायली हीच अप्रतिमाची आणि रविराजची मुलगी आहे. हे अर्जुन आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या YouTube चॅनलला
सबस्क्राईब करा. धन्यवाद.